नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत प्रियाचा साखरपुडा जवळ आलेला असतो आणि प्रियाची मदत करायला कोणी तयारही नसतं. प्रिया नागराजला म्हणत असते की हे बघा, काहीही झालं तरी मी हा साखरपुडा अजिबात करणार नाही. परंतु नागराजने सुद्धा हात वर केलेले असतात आणि तो प्रियाला म्हणत असतो की हे बघ प्रिया, आता दादाच्या विरोधात जाऊन मी कुठलंही काम आता करू शकत नाही, त्यामुळे मी काय तुला मदत करू शकणार नाही. आणि मग प्रियाला आता साक्षीची आठवण होते. प्रियाला समजतं की जर आता मला जर ह्या कचाट्यातून कोणी बाहेर काढणार असेल तर ती म्हणजे फक्त साक्षी आहे. मला आता साक्षीची भेट घेऊन हे सगळं करावं लागणार आहे. प्रिया याबद्दल नागराज सोबत सुद्धा बोलते, तेव्हा नागराज म्हणतो की हो, तुला साक्षी याबद्दल काही ना काहीतरी मदत नक्कीच करेल. तू या सगळ्यामध्ये साक्षीची मदत घे, ती तुला नक्कीच यामध्ये मदत करेल. काहीही झालं तरी आपल्याला हा साखरपुडा थांबवणं खूप गरजेचं आहे. तू एक काम कर, या सगळ्यामध्ये साक्षीची मदत घे आणि मग मैपत त्याच्या गुंडांना सांगून तो विपुलच्या मागावर त्यांना पाठवेल आणि विपुलला किडनॅप करेल. आणि जर ऐनवेळी विपुलच आला नाही तर साखरपुडा तरी कसा होणार आहे. प्रियाला सुद्धा नागराजची ही कल्पना आवडते, त्यामुळे प्रिया ठरवते की आता काहीही झालं तरी या प्रकरणामध्ये मला साक्षीचीच मदत घ्यावी लागणार. परंतु प्रियाला मदत करणं हे साक्षीला खूप महागात पडणार असतं. प्रिया साक्षीला फोन करते आणि साक्षीला भेटायला बोलवते आणि प्रिया साक्षीला म्हणत असते की जर विपुल सोबत लग्न झालं तर अर्जुन संबंधातली कुठलीही माहिती मी तुला देऊ शकत नाही. आणि जर आपल्याला सायली अर्जुनला एकमेकांपासून वेगळं करायचं असेल तर मला काहीही करून विपुल सोबत जो साखरपुडा आहे तो आता मोडावाच लागेल. आणि आमच्या दोघांचा साखरपुडा होऊ नये यासाठी आता तुम्हाला मदत कर. तर साक्षी म्हणत असते की पण अगं, मी तुला काय मदत करू. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रिया तिला सांगते की तू एक काम कर, तू तुझ्या अण्णांना सांग की विपुलला किडनॅप करायला. म्हणते की अगं, तुला काही वेळ लागलाय का? आधीच मी एका केसमध्ये गुरफटले आणि तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये गुरफटायला सांगते. आधीच माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर त्या अर्जुनचं लक्ष आहे आणि त्यामध्ये हे जर सगळं पुढे आलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. परंतु प्रिया काही ऐकत नाही. प्रिया साक्षीला म्हणते की हे बघ साक्षी, मी आतापर्यंत सगळ्या टाइमला तुझ्या सोबत होते, प्रत्येक वेळी मी तुझी मदत केली, तू मला जे सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी मी केल्यात. आता जर वेळ माझ्यावर आली आहे तर तुला सुद्धा माझ्यासाठी लढावं लागणार आहे आणि तुला काहीही करून माझी मदत करावीच लागणार आहे. तर अर्जुनने आता ठरवलेलंच असतं की काही करून तो साक्षीला रंगेहात पकडणार आणि साक्षीची चोरी तर पकडलीच जाणार, असं अर्जुनने आता ठरवलेलं असतं. त्यामुळे साक्षीच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा अर्जुनचं बारीक लक्ष असतं. साक्षीची फक्त एक चूक अर्जुनला हवी असते आणि त्या एका साक्षीचा पर्दाफाश करणार असतो. आणि या गोष्टीसाठी साक्षीला अडकवण्यासाठी अर्जुनने एक कट रचलेला असतो आणि नेमकी आता साक्षी त्यामध्ये अडकणार असते. तर आता प्रिया एवढं बोलल्यानंतर आता साक्षी अण्णांकडे शब्द टाकून बघते. साक्षी अण्णांना म्हणत असते की अण्णा, आता आपल्याला प्रियाची मदत करावीच लागणार आहे. मैपत तिला म्हणत असतो की अगं, आता आपल्या पाठीमागे काही प्रॉब्लेम कमी आहेत का? तो अर्जुन सुभेदार आपल्या मागे तर हात धुवून लागलाय आणि त्यात आता ह्या प्रियाची कशी काय मदत करायची आपण. तेव्हा साक्षी अण्णांना समजून सांगत असते की अण्णा, जर प्रियाचा जर साखरपुडा झाला ना तर ते आपल्याला जास्त महागात पडणार आहे. आणि जर प्रियाचा साखरपुडा झाला तर मग ती अर्जुनला कशी तिच्या प्रेमामध्ये फसवणार आहे आणि मग अर्जुन आणि सायलीला ती कसं काय वेगळं करणार आहे. आणि अर्जुनच्या बाबतीतल्या, अर्जुनच्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी मग आपल्याला कोण सांगेल. अहो अण्णा, तुम्हाला कळतंय का, जर प्रियाचा साखरपुडा झाला तर ते आपल्यासाठी सुद्धा खूप धोकादायक असणार आहे. अण्णा साक्षीला म्हणतात की मग आता आपल्याला काय करायचंय. साक्षी म्हणते की आपण एक काम करूयात का, जेव्हा प्रिया आणि त्या विपुलचा साखरपुडा असेल तेव्हा प्रिया ही साखरपुड्यामध्ये हजर असेल, परंतु आपण विपुलला मागच्या मागेच गायब करून टाकूयात का. म्हणजे विपुलला आपण किडनॅप करूयात, जेणेकरून विपुल हा साखरपुड्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही आणि मग प्रिया आणि विपुलचा साखरपुडा होण्याचं काही कारणच मिळत नाही. प्रिया सुद्धा मैपतला म्हणत असते की माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही. जर आता माझा साखरपुडा थांबवला गेला नाही तर माझं त्या विपुलशी तो रविराज किल्लेदार लग्नच लावून देईल. आणि एवढ्यावर गोष्टी थांबणार नाहीये. तो विपुल मला फॉरेनला घेऊन जायचं म्हणतोय. आता जर मी त्याच्यासोबत फॉरेनला गेली तर मग तुमच्यासोबत मी कशी काय उभी राहणार आहे आणि मग तुम्हाला तर सगळी स्वप्न माझ्या थ्रू कंप्लीट करायची आहेत ना, मग ते कसे
कसे कंप्लीट होणार? खरं तर प्रिया इतकी मूर्ख मुलगी कोणी नसते, कारण प्रिया ऑलरेडी एक अनाथ मुलगी असते. कधी ना कधी तिचं भांडं हे फुटणारच आणि अशातच तिला एखाद्या चांगल्या मुलाची ऑफर येते तर तिने ती स्वीकारायला पाहिजे. परंतु मूर्ख प्रिया विपुलला लात मारत असते. खरं तर विपुलचं ती रविराजची मुलगी म्हणून नाही तर प्रिया म्हणून तिच्यावर प्रेम असतं, परंतु हे मूर्ख प्रियाला कधीही कळत नसतं आणि त्या मूर्खपणामुळे ती आता विपुलला किडनॅप करण्याचे विचार करत असते. दीपक म्हणतो की ठीक आहे, मी पहिल्यांदा त्या विपुलला जरा धमकवून बघतो आणि मी त्याला सांगतो की जर तू प्रियासोबत लग्न केलंस तर खबरदार. साक्षी अण्णांना म्हणत असते की अहो अण्णा, परंतु जर तुम्ही असं केलं तर मग विपुलला आपल्यावर संशय येईल ना. मैपत म्हणतो की आपल्याला तसं करायचंच नाहीये ना, आपल्याला समोर जायचंय, आपल्याला तर फक्त त्याला धमकी द्यायची आहे आणि ती आपण थोडी देणार आहे. तर विपुलला असंच वाटेल की कोणीतरी प्रियाचा एकतर्फी आशिक आहे आणि तो आपल्याला धमकी देतोय आणि मग त्यानंतर विपुलचे आई वडील सुद्धा माघार घेतील. तेही विचार करतील की जर अशा मुलीशी लग्न केलं तर आमच्याच मुलाचं वाटोळं होणार आहे. तर आता अण्णांचा हा प्लॅन साक्षी आणि प्रियालाही पटतो. साक्षी म्हणते की अण्णा, मला तुमचा प्लॅन तर पटलाय, परंतु सगळ्या गोष्टी सावधगिरीने व्हायला हव्यात. परंतु त्यांना माहित नसतं की अर्जुन त्यांच्या मागावर असतो. अर्जुनला साक्षीची फक्त एक चूक पकडायची असते. अर्जुन तिथे आलेला असतो आणि साक्षीचा तो व्हिडिओ सुद्धा तो रेकॉर्ड करत असतो आणि त्यामध्ये साक्षी स्वतः सगळ्या तिच्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करत असते. साक्षी अण्णांना म्हणत असते की अण्णा, खरं तर मला या गोष्टीचं खूप टेन्शन येतंय की ऑलरेडी मी त्या विलासचा खून केलाय आणि त्या खुनाच्या केसमध्ये मी एवढी अडकली गेलीये की मला दुसऱ्या काही गोष्टी करण्याचं धाडसच होत नाहीये. तर अर्जुनने आता धमाकेदार त्याच वेळी तिथे एंट्री घेतलेली असते आणि अर्जुनला बघताच आता साक्षी, प्रिया आणि मैपतच्या पायाखालची जमीनच सरक. सगळेजण आता हाच एक विचार करत असतात की हा अर्जुन सुभेदार इथे कसा काय आला. अर्जुन त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्या गोष्टी संपणार आहेत. तुमच्या विरोधात माझ्याकडे एक खूप मोठा पुरावा आहे. आता माझ्याकडे असा पुरावा आहे ना की हाच पुरावा तुम्हाला फासावर देखील लटकवणार आणि चैतन्य समोर तुमचा खरा चेहरा देखील येणार. रविराज किल्लेदार पर्यंत सुद्धा हा पुरावा पोहोचणार आहे. आणि हो प्रिया, आता तुझा खेळ सुद्धा संपणार आहे. अर्जुनने प्रिया, साक्षी आणि मैपतला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो. सर्वजण आता प्रचंड घाबरलेले असतात. अर्जुनने आता एका दगडात 4 पक्षी मारले असं म्हणायला काही हरकत नाही, कारण सगळ्यात पहिल्यांदा ह्या पुराव्यामुळे मधुभाऊंची केस ही अजूनच स्ट्रॉंग होणार असते. दुसरी गोष्ट म्हणजे साक्षीचा खरा चेहरा हा चैतन्य समोर येणार असतो. तिसरी गोष्ट म्हणजे रविराजला प्रियाची आणि साक्षीची सच्चाई समजणार असते आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रिया ही खोटाडी असून ती तन्वी नाही हे सुद्धा सत्य पुढे येणार असते. अर्जुन हा व्हिडिओ आता रविराजला दाखवणार असतो आणि त्यामुळे अर्जुनची केस अजूनच स्ट्रॉंग होणार असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता कपटी साक्षीचा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्यासोबत प्रियाचा सुद्धा. तर आता मालिका नक्की कुठल्या नवीन वळणावर जाते हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच तुम्हाला जर मालिकांचे डेली एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.